भाऊ हात रेडी स्टार्ट. काल जळगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आणि सर्व आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. मला वाटतं की सर्व आमदार मंत्री एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात ही पहिली वेळ आहे. मला आनंद वाटला असता की ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, जिल्ह्याच्या विकासाविषयी झाली असती तर अधिक आनंद झाला. परंतु नाथाभाऊला टार्गेट करून ही पत्रकार परिषद सर्व आमदारांना घ्यावी लागली आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली. त्यांनी काय घेतली पत्रकार परिषद हे मी समजू शकतो. तुम्हाला लिंक दिली पाहिजे मी, त्यांची मजबुरी मी समजू शकतो. नाही नवीन लिंक दिली पाहिजे. त्यांची इच्छा नसताना त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली हे मला माहिती आहे. त्यामुळे सर्व आमदारांचे वेगवेगळे विषय योग्य त्या वेळी आपण काढू, काय करायचं आहे तर त्या तारखेने मांडू. फार मला आपल्या आमदारांवर फारसं बोलायचं नाही आहे, कारण हे आमदार मीच वाढवलेले आहे, मीच घडवलेले आहे. आता आपलेच पोर आहे, त्याच्यामध्ये कधी चुकाही घडतात, कधी गौरवही करतात, ते नंतर आपण त्यांच्या संदर्भात समाजासमोर जाऊन मांडू. मूळ प्रश्न असा आहे की सर्व पत्रकार परिषद झाली यांची, पण जी पत्रकार परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय चालला आहे हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा, त्या संदर्भात एकही शब्द बोलले नाही, फक्त नसाबोला टार्गेट करत बसले. आणि ह्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर. मला जवळपास 1980 पासून तर आजपर्यंत 45 वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात आहे. भाजपचे काम करतो आहे, खरेदी विक्रीचा चेअरमन होतो, सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो, जिल्हा बँकेत 25 वर्ष आहे, अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेलं. आमदारकी म्हणून गिरीश म्हणतो मी 35 वर्षाचा आमदार झालो, मी 36व्या वर्षात आहे. कारण मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहे, त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी आतापर्यंत 12 खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. 18 खात्यांचा कॅबिनेट मंत्रीपद मी भोगलं आहे. हे आपल्या गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना पूर्ण खातंसुद्धा मिळालेलं नाही आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा. गप्पा